जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात दिंडोरी तालुक्यातील महाजे येथील ग्रामपंचायत अधिकारी रामदास वामन मोरे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला रामदास मोरे यांच्या कुटुंबियांची विशेष उपस्थिती होती। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भावनिक आणि उत्साहवर्धक वातावरण लाभले। गेल्या काही वर्षात महाजे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे। गावातील स्वच्छता अभियान, पाणी व्यवस्थापन, कचरा संकलन, महिला बचत गटाचे सक्षमीकरण, डिजिटल नोंदी व्यवस्थापन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे या सर्व क्षेत्रात मोरे यांनी कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकसहभागाने काम केले आहे। ग्रामस्थांचा विश्वास जिंकत त्यांनी ग्रामविकासाला नवी दिशा दिली आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते रामदास वामन मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन कुंटे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रतिभा संगमनेरे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर वर्षा फटोळ हे अधिकारी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामदास वामन मोरे यांच्या या सन्मानामुळे दिंडोरी तालुका आणि महाजे गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। हा पुरस्कार ग्रामीण विकासासाठी अधिक उत्साहाने व समर्पणाने कार्य करण्यास प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त होते। आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सर फार मोलाचा वाटा आहे आणि नक्कीच आनंद आहे की नॅशनल पंचायत अवॉर्ड असो, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स असो, इतर कोणत्याही विभागाचं काम करत असो सर, आमचे ग्रामपंचायत अधिकारी कधीच नाही म्हणत नाही सर। आपल्या RDD विभागाचे जे काही स्पर्धा असो किंवा अभियान असो सर, इतर डिपार्टमेंटचं काही फारसं सहकार्य आम्हाला मिळत नाही। मला सांगतात, मी म्हणते तुम्ही येऊन पुढे सरांशी बोला, जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, पण सर पुढे पण येत नाही। सगळ्याची काम तर करत राहतातच, पण इतर विभागाचं आत्ता लेटेस्ट आपलं झालेलं आदि कर्मयोगी अभियान सर, मी 2 दिवसामध्ये सर अभिमान आहे मला की मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून काम करते सर। 2 दिवसामध्ये मी यांना टार्गेट दिलं सर आणि साधारणतः 846 व्याप आपण 2 दिवसात रात्रभर जागून आपली विस्तार अधिकारी असो, ग्रामपंचायत अधिकारी असो, माझे आपले सरकारची लोक असोत किंवा पेसाची लोक असो सर, सगळ्यांनी दिवस रात्र काम करून सर नाशिक जिल्ह्याला अग्रस्थानी नेण्यामध्ये सर सगळ्यांचा फार मोलाचा वाटा आहे। आता सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, घरकुलाचं प्रचंड काम आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे सर। आपणही बऱ्याच लोकांशी हितगुज साधलं आणि त्यातही यातले जवळजवळ सर 150 लोक अशी आहेत की ज्यांना प्रत्येकाला वाटतंय की 5 कोटीचं बक्षीस आम्हाला मिळावं। तर सर आतापर्यंत सगळ्याच अभियानामध्ये आपण अग्रस्थानी होतो सर आणि या सगळ्यांच्या वतीने मला माहिती नाही सगळे किती तयार आहेत, पण सगळ्यांच्या वतीने मी आश्वासन देते सर, आपण ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती स्तर आणि जिल्हा स्तर या तिन्ही याच्यामध्ये नाशिक जिल्हा अग्रस्थानी राहील यासाठी आम्ही 100 नाही 200 नाही 1000% प्रयत्न करू। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत दिंडोरी येथे। तर आपल्यासोबत आहेत ग्रामसेवक रामदास मोरे साहेब। तर आपण बघू शकतो की आपले लाडके नाशिकचे IAS साहेब ओमकार सर यांनी नुकताच जाहीर केलेला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हा पार पडण्यात येत आहे। तर या 15 ग्रामसेवकांमधून रामदास मोरे यांची देखील निवड झालेली आहे आणि यांना देखील हा पुरस्कार मिळणार आहे। यामागचे कारण हेच आहे की यांनी गावचा विकास घडवून आणलेला आहे। रस्त्याची कामे असो, औद्योगिकरण असो किंवा लाईटाचे कामे असो, पाण्याची टंचाई असो, असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत। तर याबद्दल आपण त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारची समस्या सोडवली त्याबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामदास वामन मोरे, ग्रामपंचायत अधिकारी महाजे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मला सन 2024-25 या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार शासनाच्या वतीनं, जिल्हा परिषदेच्या वतीनं सादर झालेला आहे आणि मी सन 2013 पासून ते 2024 पर्यंत ग्रामपंचायत महाजे या ठिकाणी कार्यरत असताना
माझ्या कारकिर्दीमध्ये मी सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये शासनाकडनं ज्या शासकीय योजनांचं उद्दिष्ट दिलं होतं त्यामध्ये मी शबरी आवास घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना आणि पंतप्रधान मोदी आवास घरकुल योजना शासनाने दिलेल्या उद्देशाप्रमाणे सदर कालावधीमध्ये 127 घरकुलं ही त्या अभियान काळामध्येच पूर्ण केली। त्याच्यानंतर मिशन भगीरथ योजनेअंतर्गत 2 सिमेंट बंधाऱ्यांचं बांधकाम आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शृंगारपाडा या ठिकाणी 1000 आंब्यांचं वृक्ष लागवड केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जल जीवन योजनेअंतर्गत गवळीपाडा, शृंगारपाडा, महाजे आणि सादळ या ठिकाणी शासनाच्या ज्या योजना होत्या त्या योजनेचं जवळजवळ माझ्या कारकिर्दीमध्येच 70% कामकाज पूर्ण झालेले आहे। आणि त्याच्यानंतर ठक्करबापा, दलित वस्ती, 15 वित्त आयोग, पेसा या अंतर्गत योजनेमध्ये ग्रामपंचायत ज्या विकास कामाने विकास कामं पूर्ण केली। त्यानंतर मौजे शृंगारपाडा या ठिकाणी यमपंथी फाउंडेशन अंतर्गत जिल्हा परिषद शाळेची सुंदर अशी इमारत लोकवर्गणी आणि शासनाच्या त्यांच्या यमपंथी फाउंडेशनच्या वतीनं ती इमारत पूर्ण केलेली आहे। त्यानंतर ग्रामपंचायत महाजेपैकीच सादळ या ठिकाणी पण यमपंथी फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषदची एक सुसज्ज अशी इमारत, नवीन इमारत बांधकाम आणि पूर्ण करून ती 2024च्या शेवटी पूर्ण झालेली। त्याच्यानंतर गावामध्ये विद्युत, लाईट, पाणी आणि ज्या नागरिकांना लागणाऱ्या सुखसुविधा आहेत त्या मी वेळेत ऑनलाईनच्या याच्यानं त्या पूर्ण केलेल्या आहेत। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा जो शासनाने दिलेले ते उद्दिष्ट घरपट्टी वसुली, घरपट्टी, पाणीपट्टी आणि ज्या योजना होत्या त्या यशस्वीरित्या पूर्ण करून शासनाने या अशी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शासनाकडनं आणि जिल्हा परिषदेकडनं जो मला देणारा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार हा कामकाजाच्या याच्यावरनं दप्तराची याची सगळ्यांची तपासणी होऊन नंतर त्यानं याच्यात आमच्या दिंडोरी तालुक्याअंतर्गत 120 ग्रामपंचायतीमधनं ग्रामपंचायत महाजे या ठिकाणी कार्यरत असणारे याच्यात मी स्वतः रामदास वामन मोरे यांची निवड केली। त्या निवड झाली आणि त्याच्या जो पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल मी जिल्हा परिषद नाशिक आणि पंचायत समितीचे माझे गट विकास अधिकारी माननीय रेंगडे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी वेंदे साहेब, 3 विस्तार अधिकारी आणि माझे 120 ग्रामपंचायत अधिकारी या सगळ्यांच्या वतीनं जो मला पुरस्कार त्यांच्या सहकार्यानं मिळाला त्याबद्दल मी माझ्या पंचायत समितीच्या पंचायत समितीचा आणि आमच्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय ओमकार पवार सर आणि आमच्या ग्रामपंचायत विभागाच्या डॉक्टर वर्षा फडोळ मॅडम आणि प्रकल्प संचालक संगमनेर मॅडम, गुंडे साहेब या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी माझ्या मनापासून आभार मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय। धन्यवाद। मला जो आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार महाजे या ठिकाणी मिळाला या मोलाच्या सर्व कामामध्ये माझ्या ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती रुपालीताई सोमनाथ भोये, उपसरपंच कविताताई इंगळे, माझे ग्रामपंचायत सदस्य वसंतभाऊ भोये, कमळाबाई भुसारे आणि प्रमोद कोंगे, विजयजी कोंगे तशाच भुसारे असे माझे ग्रामपंचायतीचे 9 सदस्य, माझा ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी गुलाब भोये, गुलाब कोंगे, धनराज भरसट, मनोज शिंगाडे तसंच गावातील आजी माजी सर्व सरपंच, गावातील सर्व विविध शाखेचे पदाधिकारी आणि मोलाचं सहकार्य गावाच्या सर्व नागरिकांनी केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मला ह्या कामाची पोहोचपावती म्हणून शासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या वतीनं दिला जाणारा हा 24-25चा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झालेला आहे। आणि या कामी माझ्याकडनं ग्रामपंचायतच्या महाजे गावातील एका सर्व नागरिकांचं मित्र परिवारांचं किंवा याचं कोणाचं नाव चुकून राहून गेलं असेल तर त्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या सचिव या नात्यानं सगळ्यांची माफी मागतो आणि या पुरस्कार याच्यात मला सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व ग्रामपंचायतच्या गावकऱ्यांच्या वतीनं याच्यात मी त्यांचं आभार मानतोय।
नक्कीच सर, तुम्ही जे कार्य केलेले आहे, जो गावाचा विकास केलेला आहे, हा नक्कीच चांगला आहे व नाशिक लोकशाही न्यूजने तुमच्या कार्याची पावती तर दिलेलीच आहे. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद व पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.